नमस्कार, मी डॉक्टर प्रतिमा बोरा अहिल्यानगरहून। थायरॉइड विकारांचे अनेक प्रकार आहेत। त्यापैकी सर्वात सामान्य म्हणजे हायपोथायरॉइडिझम। जेव्हा थायरॉइड ग्रंथी पुरेसे संप्रेरक तयार करत नाही, अशा वेळी हायपोथायरॉइडिझम होतो। यामुळे शरीराचे कार्य मंदावू शकते। सामान्यतः याची शरीरावरती दिसून येणारी लक्षणे थकवा, वजन वाढणे, थंडी सहन न होणे, कोरडी त्वचा, नखे ठिसूळ होणे, केस गळणे, बद्धकोष्ठता, नैराश्य इत्यादी। हायपोथायरॉइडिझमचे निदान रक्तातील चाचणीद्वारे केले जाते। यामध्ये TSH चे प्रमाण वाढलेले असते, तर T3 आणि T4 नॉर्मल किंवा कमी असतो। मॉडर्न सायन्सनुसार याचा उपचार करताना थायरॉइड हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा उपयोग केला जातो, ज्यामुळे तुमचे रक्तातील चाचणी तर बरोबर येते, परंतु यामुळे शरीरातील मेटाबॉलिझमवर झालेल्या परिणामामध्ये फरक दिसून येत नाही। रुग्णाची ऊर्जा शक्ती मंदावते। अशा वेळी होमिओपॅथिक चिकित्सा पद्धतीनुसार हायपोथायरॉइडिझम होण्यामागचं कारण शोधून रुग्णास योग्य औषधोपचार केला तर रुग्णाची सर्वप्रथम ऊर्जा शक्ती सुधारते, म्हणजे त्याचं मेटाबॉलिझम सुधारतं आणि शरीरात झालेली इतर बदल जसे की पाळीची अनियमितता, केस गळणे, कोरडी त्वचा यामध्येही फरक दिसून येतो आणि रुग्ण लवकरच हायपोथायरॉइडिझममुळे घेत असलेल्या इतरही औषधोपचारातून त्याची सुटका होते। चला तर, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली होमिओपॅथी। धन्यवाद।